नमस्कार मित्रांनो, वीण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे मल्लिका ही किचनमध्ये आलेली असते, कारण तिला धिंडे खराब करायचे असतात आणि त्यामुळे ती किचनमध्ये येते. मग आता किचनमध्ये आल्याबरोबर ती पाहते तर काय, ती मनामध्ये म्हणत असते, बापरे, ह्यांचं काम तर अक्षरशः जोरदारच तयार आहे आणि जोरदारच सुरू आहे. पण मला काही जरी झालं तरीसुद्धा इथे मात्र आता हे धिंडे काही करून खराब करावे लागणार आहेत, असं म्हणून ती तिचं काम पटापटा करून घेत असते. आता जेव्हा तिचं काम ती पटापटा करून घेत असते तेवढ्यातच समर आणि स्वानंदी हे दोघेही जण आलेले असतात. मग हे दोघेही जण आल्याबरोबर आता आपण पाहतो की इकडे लगेचच ही स्वानंदी आतमध्ये किचनमध्ये येऊन पाहते आणि किचनमध्ये येऊन पाहिल्याबरोबर आता मात्र इकडे लगेचच समर म्हणत असतो, अरे बापरे, खरं तर स्वानंदी म्हणते, बापरे, कसला कमाल चहा होता. आणि तेव्हा तो म्हणत असतो, चहाचं काय बरं कौतुक करायचं. तेव्हा ती म्हणत असते, काय कौतुक करायचं म्हणजे करायला तर पाहिजे. मग धिंडे वाफवलेत का नाही ते बघत असते. जेव्हा धिंडे वाफवले का नाही ते बघायला जाते त्यावेळेला धिंडे हे पूर्णतः फुटलेले असतात. मग फुटलेले धिंडे पाहता क्षणी इथे तिला धक्काच बसतो की हे सगळं काही कसं शक्य आहे. त्याचबरोबर हे दिंडे असे कसे होऊ शकतात आणि तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग तेवढ्यातच आता इथे मल्लिका आलेली असते. मल्लिका आल्याबरोबर विचारत असते, का गं, काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा ती म्हणत असते, तेच तर काही केल्या समजत नाही, काय झालंय ते. तेव्हा ती म्हणते, का काय झालेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, बघा तर ना, हे धिंडे जे आहेत ना, ते धिंडे मात्र इथे छान बनवले होते, पण आता कसे झालेत. तेव्हा मल्लिका म्हणत असते, अगं बहुतेक ना तुला ते जमलंच नाहीये, बहुतेक ना तुला ते करताच नाही आलं, पण काय झाले ना ते मात्र तुला इथे समजलंच नाही, बरोबर की नाही. तेव्हा आता हे कसं करणार आहेस. आणि त्याचबरोबर दिंडे तर आत्ताच बनवायचे होते आणि आत्ताच सर्व काही गोष्टी करायच्या होत्या, आता असं झाल्याबरोबर काय करणार आहेस तू, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे लगेच स्वानंदी म्हणत असते, नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी पुन्हा एकदा दिंडे नक्कीच बनवेल, असं इथे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मल्लिका म्हणत असते, अगं एवढा सगळा स्वयंपाक आणि हे सगळं काही जमणार आहे का. तेव्हा समर म्हणत असतो, हो नक्कीच जमेल स्वानंदी मॅडम, तुम्ही काळजी करू नका. आपण ना एक काम करूया, सुष्मिताला सुद्धा इथे मदतीला बोलूयात. अरे ती कशी करेल, का नाही करणार, ती सुद्धा या घरची सूनच आहे ना, तिला सुद्धा हे सगळं काही आलं पाहिजे ना, मग तिला बोलूयात. तेव्हा मल्लिका म्हणत असते, हो चालेल ना, थांब मी तिला आवाज देते. तेवढ्यात सुष्मिताला आवाज दिल्याबरोबर ती आलेली असते. सुष्मिता म्हणत असते, का काय झालं. तेव्हा मल्लिका म्हणत असते, अगं इथे ना तुझ्या ताईला थोडीशी किचनमध्ये मदत हवी आहे, तू करतेस का प्लीज. तेव्हा सुष्मिताने हातावर मुद्दामच मेहंदी काढून ठेवलेली असते. मग आता ती काढलेली मेहंदी इथे दाखवते आणि म्हणत असते, सॉरी हा ताई, खरं सांगू का, मी ह्या सगळ्या गोष्टींची मदत केली असते, पण मला ना हे सगळं काही नाही जमणार आहे करायला, कारण बघ ना माझ्या हाताला इथे मेहंदी लागली आणि त्याचबरोबर मी ही धुतली सुद्धा असते किंवा पुसली सुद्धा असते, पण त्याचं काय ना, ही मेहंदी खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, त्यामुळे मला ना नाही हे काही करता येणार, सो सॉरी हा, प्लीज तुम्ही कंटिन्यू करा, असं म्हणून ती निघून जाते. आता मल्लिका म्हणत असते, बाई गं, मी सुद्धा मदत केली असती, पण माझं डोकं खूप धरलंय, असं म्हणून डोकं दुखण्याचं नाटक करत असते. तेव्हा आता समर म्हणत असतो, हे बघ काकू, तू हे सगळं काही करण्याची काहीच गरज नाहीये, तू अजिबातच इकडे काळजी करू नकोस, मी इथे आम्ही दोघेही जण मिळून हे सगळं काही करतो, तुला मात्र इथे काळजी करण्याची काहीच गरज नाही. तेव्हा आता इकडे मल्लिका म्हणत असते, पण तुम्हा दोघांना सुद्धा हे सगळं काही जमेल का. त्यावेळेला मात्र इथे आता ते म्हणत असतात, हो आम्हाला का नाही जमणार, नक्कीच जमणार आहे, तू अजिबातच काळजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करू नकोस, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. तेव्हा लगेच आता इथे ही जी काही स्वानंदी आहे, ती स्वानंदी मात्र आता इकडे पीठ घेण्यासाठी जाते. मग मुद्दामच मल्लिका त्या पिठाला धक्का देत असते. मग मुद्दामच त्या पिठाला धक्का दिल्याबरोबर आता ते पीठ खाली सांडलं जातं. मग ते पीठ खाली सांडल्याबरोबर इथे आपण पाहतो की लगेचच आता इकडे स्वानंदी मनामध्ये विचार करत असते, काकू तुम्ही हे सगळं मुद्दामून केलंय, मला एवढं न कळण्या इतपत मी मूर्ख तर मुळीच नाहीये. मग आता ती तिथून निघून जाते. समर आणि स्वानंदी ते दोघेही जण मिळून आता ते पीठ इथे साफ करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम तुम्ही अजिबातच काळजी करू नका, कारण आता इथे आपल्या दोघांना मिळून हे सगळं काही करायचंय. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो राजवाडे, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाहीये, मी सगळं काही व्यवस्थित करेल.
आता दोघेही जण मिळून ते सगळं काही सांडलेलं पीठ भरत असतात. मग आता मात्र मल्लिका म्हणत असते यांचा प्लॅन अजिबात यशस्वी होता कामा नये. काही जरी झालं तरी सुद्धा ह्या नैवेद्याचे 111 दिंडे अजिबातच बनवता कामा नये असं ती बोलत असते. काही करून मला ह्या दोघांना अडवलं पाहिजे, पण यांचं कधी होतंय तेच मला काही कळत नाही असं म्हणून आता मल्लिकाला मात्र तिथे झोप येऊ लागलेली असते. दुसरीकडे स्वानंदीचा जवळपास सर्व स्वयंपाक झालेला असतो. पुरणपोळी, धिंडे हे सगळं काही बनवून झालेलं असतं आणि स्वानंदी मात्र तिथे बसल्या बसल्याच झोपेला लागलेली असते. दुसरीकडे मल्लिका सुद्धा डुलक्या घेऊ लागलेली असते आणि म्हणत असते काय करायचं मला तर कळतच नाही. जोपर्यंत हे इथून जात नाही तोपर्यंत मात्र मला इथून हालता येणार नाही असं सुद्धा काहीसं आता इकडे ती बडबड करत असते. मग आता हे सगळं काही झाल्यानंतर स्वानंदी म्हणत असते अरे राजवाडे तुम्ही आलात सुद्धा. आता मात्र मला एक बघायचं आहे की आपले धिंडे झालेत की नाही. मी फक्त जस्ट आराम करत होते. तेव्हा समर म्हणत असतो हो स्वानंदी मॅडम काही फरक पडत नाही. तुम्ही थोडा वेळ आराम केला तर त्याने काय फरक पडणार आहे. काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता स्वानंदी म्हणत असते खरं तर आज ना मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. तेव्हा समर म्हणत असतो माझे आणि का बरं तुम्हाला आभार मानायचे आहेत. तेव्हा मात्र इकडे आता ती लगेचच म्हणत असते कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या गोष्टींना मी एकटी अजिबातच करू शकले नसते. आज तुम्ही माझ्यासोबत होतात, आज तुम्ही माझ्या मदतीला होतात ना, म्हणून मी हे सगळं काही करू शकले आहे असं सुद्धा आता इकडे स्वानंदी म्हणू लागलेली असते. तेव्हा समर म्हणत असतो हो स्वानंदी, पण इथे तुमची सुद्धा इच्छाशक्ती आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त होत्या ना, म्हणून तुम्ही खरं तर हे सगळं काही केले. तुम्ही मला उगाचच क्रेडिट वगैरे देण्याची अजिबातच गरज नाही असं सुद्धा आता इकडे तो तिला म्हणत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते पण तुम्हाला सांगू का, बायकोनी कितीही मेहनत केली तरी सुद्धा नवऱ्याने 2 कौतुकाचे शब्द बोलले तर ते मात्र तिच्यासाठी खूप जास्त असतात. तिचा ताण, थकवा ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः एका चुटकी सरसरच निघून जातात असं सुद्धा आता इकडे ते बोलू लागलेले असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे मात्र समर म्हणत असतो हो का स्वानंदी, तुम्ही बोलताय ते अगदीच बरोबर आहे, त्याच्यामध्ये अगदी चूक असं काही नाहीये, पण तरी सुद्धा इथे तुमची सुद्धा मेहनत तेवढीच होती आणि तुमच्या मेहनतीला आता इकडे फळ मिळालेलं आहे असं सुद्धा आता इकडे समर म्हणत असतो. आता मात्र मल्लिका हे सगळं काही पाहते. मल्लिकाने हे सगळं काही पाहिल्यानंतर तिला तर काय करू आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तिला प्रचंड ह्या सर्व गोष्टींचा राग येत असतो. ती विचार करत असते की आता ह्या दोघांचं सगळं काही झालेलं आहे, आता मात्र हे सगळं मी मोडू सुद्धा शकत नाही किंवा खराब सुद्धा करू शकत नाही. जर मी हे सगळं मोडायला गेली, खराब करायला गेली तर आता मात्र ह्या लोकांना माझ्यावर संशय येईल असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा किचनमध्ये धावतच येते. किचनमध्ये धावतच आल्याबरोबर सर्व स्वयंपाक वगैरे ती पाहत असते. मग सर्व स्वयंपाक वगैरे पाहिल्यानंतर म्हणू लागलेली असते बापरे, ह्या लोकांनी तर हे सगळं काही अगदीच व्यवस्थित केलेलं आहे. काय करायचं आता, हे सगळं कशा पद्धतीने हे खराब करायचं मला कळतच नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा आता इकडे मला काही करून इकडे ते धिंडे बघायलाच पाहिजेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच स्वानंदी तिथे येते आणि म्हणत असते काय झालं काकू काही. मात्र इकडे ही मल्लिका म्हणत असते नाही ग, मी कुठे काय शोधत होते, काहीच शोधत नव्हते. मग त्यावेळेला आता इकडे ती म्हणत असते हो का तुम्ही काही शोधत नव्हत्या, मग तुम्हाला काय हवं होतं. तेव्हा ती म्हणत असते काही नाही, बस जस्ट मी इथे पाहायला आले होते आणि हे सगळं पाहणं माझ्या गरजेचं होतं म्हणून मी इथे आले होते असं इकडे ती बोलत होती. मग आता इकडे स्वानंदी म्हणत असते तुम्हाला किती माझी काळजी आणि तुम्ही काय काय करता माझ्यासाठी, हे सगळं काही पाहून मला तर प्रचंड आनंद झाला आहे असं सुद्धा ती बोलत असते. मग आता इकडे मल्लिका म्हणत असते हो का तुम्हाला एवढा आनंद झालाय, पण स्वानंदी मला एक गोष्ट सांग, फक्त धिंडे बनवले म्हणजे सगळी काही पूजा आणि हे सगळं काही झालं असं अजिबातच नाही. खरं तर त्यासाठी ना मात्र इथे आता स्वानंदी म्हणत असते नाही नाही काकू, मला माहिती ना तुम्हाला माझी किती काळजी येते, मला सगळं काही समजते, पण इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तुम्ही अशा पद्धतीने वागताय ना ते मला समजते. मग मल्लिका म्हणत असते नाही ग, मला पुरणपोळी दिसली नाही ना म्हणून मी विचारायला आले, बस एवढंच, बाकी काही नाही. कसं आहे ना आता पूजा आणि ह्या सगळ्या गोष्टी करायची वेळ आली, नैवेद्य दाखवायचा आहे ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, बस एवढंच, याच्या पलीकडे काही नाही. मग आता मात्र इकडे स्वानंदी म्हणत असते अहो असं काय करताय काकू, मी सगळं काही केलेलं आहे, म्हणजे मी पूजा केली, त्याचबरोबर इथे मी पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा बनवलाय, धिंडे सुद्धा बनवले, तर तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित झाले, तुम्हाला मात्र काळजी करण्याची काही गरज नाहीये असं स्वानंदी म्हणत असते. आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते. आता ती तिथून निघून गेल्यानंतर मल्लिका म्हणत असते हिचं जरा जास्तच होतंय,
असते, हिने अशा पद्धतीने स्वयंपाक केलाय का, पण केलेला स्वयंपाक मात्र मी आता इकडे लवकरात लवकर खराब करणार असं सुद्धा ती बोलते. दुसरीकडे आपण पाहतो नागपंचमीचा दिवस असतो. स्वानंदीचे बाबा लवकरच उठलेले असतात आणि देवाची पूजा करू लागलेले असतात. जेव्हा देवाची पूजा करत असतात तेव्हा मात्र मंदाकिनी धावतच पाठीमागे येते आणि म्हणत असते, काय बाई, खरं ना हल्ली कोणाला काही बोलायची गरजच पडत नाही किंवा कोणाला काय बोलावं हे सुद्धा मला कळत नाही. म्हणजे कसं आहे ना, इकडे काही जरी झालं ना तरी लोकांना मात्र इकडे कसं वागावं काय करावं ते समजतच नाही. अहो, तुमच्या सुनेला सुद्धा तुम्ही जरा 4 चांगल्या गोष्टी समजून सांगायच्या. आज सण आहे, सणाचं मात्र तिने सगळं काही व्यवस्थित करायचं आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा इकडे कामाकडे लक्ष द्यायचं, असं तुम्ही तिला सगळं काही शिकवायला हवं ना. पण इथे मात्र तुमची सून अजिबात काहीच करत नाहीये. अहो, आज सणासुदीचं तरी इकडे करायचं ना, आणि मी जर बोलायला गेले तर मग काय होतं हे तुम्हाला चांगलंच माहिती ना. म्हणून मी काही बोलत नाहीये, पण तुम्हाला मात्र तुमच्या सुनेचा फार पुळका आहे ना. बघा बघा, अजून सुद्धा तुमची सून झोपलेलीच असेल. अहो, उठवा जा तिला आणि त्यानंतर सांगा किचनमध्ये जाऊन थोडासा स्वयंपाक कर, किचनमध्ये जाऊन आवरावर कर, ह्या सगळ्या गोष्टी जरा सांगा तिला. तेव्हा मात्र इथे स्वानंदीचे बाबा तिच्याकडे लक्ष देत नसतात. इथे ते देवपूजा करत असतात, देवाला नमस्कार करत असतात आणि मंदाकिनीला म्हणत असतात, मंदाकिनी जरा शांत बसणार आहेस का. मंदाकिनीचा मात्र तोंडाचा पट्टा सुरूच असतो. ती म्हणत असते, का मी का शांत बसू, प्रत्येक वेळी तर तुम्ही मला शांत करता. मग तेवढ्यातच आता तुमची सून कुठे आहे बोलवा तिला. तेवढ्यात आदिरा पाठीमागे आलेली असते आणि म्हणत असते, हॅलो आई, गुड मॉर्निंग असं म्हटल्याबरोबर आता मंदाकिनी पाठीमागे वळून पाहते तर आदिरा मात्र खूपच सुंदर कमाल अशी तयार होऊन आलेली असते. सुंदर अशी साडी, दागिने, त्याचबरोबर हातामध्ये पूजेची थाळी असते आणि ती मंदाकिनीला गुड मॉर्निंग म्हणत असते. तेव्हा मंदाकिनी म्हणत असते, काय गे, एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली होतीस. तेव्हा ती म्हणत असते, अहो असं काय करताय, आज नागपंचमी आहे, मी पूजा करत होते, पूजाला गेली होते आणि काय 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 झालेलं काय आहे. मग आता हळूच इकडे मंदाकिनी स्वानंदीच्या बाबांना म्हणत असते, काय हो, तुम्ही मला अगोदरच सांगायचं ना की इकडे ती आली आहे, उठली आहे वगैरे, आणि त्याचबरोबर ती पूजा सुद्धा करत आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या ना. पण आई, तुम्हाला काय झाले, तुम्हाला काही हवंय का, काही जर हवं असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा, मी तुमची मदत वगैरे करेल असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र ती ताबडतोब तिथून निघून जाते. मग स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, तू मला एखादी बोलायला संधी देशील तर खरं ना, तू मात्र मला कसलीही कोणत्याही प्रकारची बोलायला संधी देत नाहीस. मग जर संधीच नाही दिली तर इथे मी काय करायचं सांग बरं, तेच मला काही कळत नाहीये, काय करायचं अशा तुझ्या ह्या स्वभावावर. मग आता इकडे ती म्हणत असते, हो हो, तुम्ही पण इकडे सगळं काही मलाच बोला, मला कळतंय ना हे सगळं तुम्ही मला का बोलताय, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घडून आणताय ना, हे सगळं काही मला कळतंय तुम्ही आता. तेव्हा ते म्हणत असतात, जाऊ दे ग, आज सण आहे, उगाच सणाची मला तुझ्यासोबत कटकट नाही करायची आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा मला इथे तुझ्याशी काही बोलायचं सुद्धा नाहीये, हे मात्र तुझ्या इकडे लक्षात येतंय का, समजलं. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला स्वानंदी किचनमध्ये असते. तिनं छान अंघोळ वगैरे सगळं काही करून आलेली असते. मग तेवढ्यातच मल्लिका तिथे येते. आता मल्लिका तिथे आल्याबरोबर म्हणत असते, स्वानंदी काय ग, सर्व स्वयंपाक केलायस पण एक गोष्ट मात्र राहिली. स्वानंदी म्हणत असते, आता कोणती गोष्ट राहिली. अगं अळूवडी, अळूवडी शिवाय कसा काय स्वयंपाक इथे पूर्ण होणार आहे सांग बरं, ते शक्य तरी आहे का सांग बरं, कसं काय शक्य होणार आहे. अगं इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र अळूवडी ही झालीच पाहिजे ना. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो का, अळूवडी सुद्धा लागते का. अगं मग काय तर, अळूवडी शिवाय कोणता स्वयंपाक पूर्ण होतो का सांग बरं. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, नाही नाही मी करते ना, पण बहुतेक तुला राग आलाय, बहुतेक असंच झालंय हो की नाही. स्वानंदी म्हणत असते, नाही हा काकू, अजिबातच मला राग वगैरे असं काही चाललेलं नाहीये. त्याचं काय आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा तुम्ही मला सर्व स्वयंपाक बनवायला सांगितला होता ना त्यावेळेला अळूवडी बनवायची असं काही आपलं ठरलंच नव्हतं किंवा तुम्ही मला सांगितलंच नव्हतं. आता मल्लिका म्हणत असते, अये बाई, आता काही तुला सगळी लिस्ट द्यायची होती का, आणि तुला एवढंच वाटत होतंस तर तू मला विचारायचंच ना की अळूवडी बनवायची आहे की नाही म्हणून. तू मला विचारलं असतंस तरी सुद्धा मी तुला सर्व गोष्टी सांगितल्या असत्या, पण तुला मला काही विचारायचंच नाही तर मी कसं सांगणार तुला. आता मात्र इकडे स्वानंदी म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, अळूवडी सुद्धा बनवली जाईल. तेव्हा मल्लिका म्हणत असते, एवढं सोपं नाही आहे अळूवडी बनवणं, म्हणजे फार कठीण काम आहे. म्हणजे त्याचं काय आहे ना, हे बघ, कापायचं नाहीये, चिरायचं नाहीये, मग अळूवडी कशी बनवणार आहेस. स्वानंदी म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका. अगं काळजी कशी करू नका, वेळ कुठे आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. तसंही आपल्या परसबागेमध्ये खूप जास्त आळू आहेत, मी आणून देऊ का तुला. थांब थांब मिताली, हिला आळूची पानं आणून दे बरं, असं म्हणून आता मितालीला आवाज येत असते. तेव्हा आता इकडे स्वानंदी समोर पुन्हा एक टास्क उभा राहिलेला असतो.
दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे समर हा आनंदशी फोनवर बोलत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, काय रे तिकडे सगळं काही ठीक आहे ना? मग तो म्हणत असतो, हो इकडे सगळं काही ठीक आहे, काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही. नाही नाही तसं नाही रे, म्हणजे तू ऑफिसला वेळेवर पोहोचशील ना? हो पोहोचणार ना, आता बस पूजा झाली की लगेचच इकडे मी जेवण करेल किंवा तिथे टिफिन घेऊन येईल आणि मग तिकडेच आपलं सगळं काही करूया, असं तो बोलत असतो. बरोबर ठीक आहे, मग मी जे काही क्लायंट आहेत ना त्यांना सांगून ठेवतो की तू किती वाजता येणार आहेस आणि काय काय कशा कशा पद्धतीने मॅनेज होतंय हे सगळं काही आपण बघू, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग समर म्हणत असतो, हो काळजी करू नकोस, मी वेळेवर पोहोचेल. दुसरीकडे आपण पाहतो आता मात्र इकडे मल्लिका पुन्हा थोड्या वेळाने किचनमध्ये जाऊन पोहोचते. आता किचनमध्ये जाऊन पोहोचल्याबरोबर इथे मात्र ती म्हणत असते, काय ग आळूवडीचा तू उंडा केलेला आहेस, पण आळूवडीचा उंडा केल्यानंतर तो कट कसा करणार, तो कापणार कसा उंडा? बाई बाई स्वानंदी जाऊ दे, तुला काही ह्या सगळ्या गोष्टी जमणारच नाहीयेत. स्वानंदी म्हणत असते, अहो काकू जरा धीर धरा हो, का नाही जमणार, हे सगळं जमणार ना, नक्कीच जमणार. आळूवडी झालेली आहे, उकडली आहे, आता फक्त ती कट करायची. अगं पण तेच सांगते मी तुला, कुठे कापायची आहे, कापायची तर नाहीच आहे ना, मग कसं करणार आहेस तू? तेवढ्यातच समर तिथे येते. समर म्हणत असतो, का काय झालेलं आहे? तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, बघ ना तुझी बायको फेल झाली, तुझ्या बायकोने ना आळूवडी बनवलीच नाही. तेव्हा समर म्हणत असतो, एखादा पदार्थ जर नाही बनवला तर काकू कुठे बिघडणार आहे? अरे असं कसं, पण नैवेद्याला हवं ना. मग तेव्हा स्वानंदी म्हणत असते, काकू तुम्ही काळजी करू नका, सगळा प्रसाद व्यवस्थित तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर आळूवडी सुद्धा झालेली आहे. राजवाडे तुम्ही मला आता थोडीशी मदत करा. तेव्हा समर म्हणत असतो, कोणती आणि कसली मदत करायची आहे? तेव्हा मात्र आता इकडे मल्लिका म्हणत असते, बघ ना आता मी तिला किती वेळा सांगितलंय की आळूवडी कापायची नाहीये म्हणून, मग ती आळूवडी कशी काय कापून देणार आणि कसं काय होणार सांग बरं. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, कोणी सांगितलं तुम्हाला की मी आळूवडी कापणार आहे म्हणून? मला आळूवडी कापायची वगैरे काहीच गरज नाहीये. राजवाडे मी तुम्हाला काय सांगते ते नीट ऐका, असं म्हणून आता लगेचच इकडे मात्र स्वानंदी दोरा घेऊन येते आणि दोरा घेऊन आल्याबरोबर इथे समरला म्हणत असते, हे बघा राजवाडे आता मला तुम्ही एक मदत करा, ही जी काही आळूवडी आहे ना तो फक्त तुम्ही ते उंडा पकडा आणि उंडा पकडल्याबरोबर मी दोऱ्याने व्यवस्थित कट करेल. असं म्हटल्याबरोबर आता इकडे मल्लिकाचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि स्वानंदीने मात्र इकडे आळूवडी चाकू किंवा इथे सुरीने किंवा दुसऱ्या कोणत्याही धारदार वस्त्राने न कापता इथे तिने सरळ सरळ दोऱ्यानेच ती आळूवडी कट केलेली असते आणि पूजाला जो काही नैवेद्याचा